राज्यातील 50,000 पेक्षा जास्त असलेल्या होमगार्डच्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानात लाक्षणिक आंदोलन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय बहुजन महासंघाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेली आहेत। विविध मागण्या आहेत। 1947 चा अधिनियम आहे तो रद्द करण्यात यावा, त्याचबरोबर होमगार्डला किमान 312 दिवस काम देण्यात यावं आणि 35,000 त्यांना वेतन देण्यात यावं, अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे लाक्षणिक आंदोलन होत आहे। आणि नेमक्या काय मागण्या आहेत आणि पुढे आंदोलनाची दिशा काय असणार आहे आता? सर, प्रामुख्याने आमची मागणी ही आहे की होमगार्डला 322 दिवस काम द्या। होमगार्ड कायदा 1947 आहे, त्याच्यामध्ये बदल करा। आणखीन जे 2005 साली रिटायर झालेले आहेत त्यांना कायमस्वरूपी एक मानधन द्या, अशा पद्धतीच्या मागण्या आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये हा लढा तीव्र स्वरूपाचा होणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम अग्रस्थानी असणारा एकमेव प्रश्न असणं आमचा आहे की होमगार्ड अधिनियम 1947 या कायद्यामध्ये बदल करा आणि त्या कायद्यामध्ये आर्थिक, सामाजिक, राजनैतिक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असावं आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांचा छळ थांबावा। यासाठी पुन्हा ते मुंबई डायरेक्ट क्विक मार्च असणार आणि हा क्विक मार्च असा असेल की जर आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचेपर्यंत जर हा कायदा लागू झाला नाही, त्या कायद्यामध्ये बदल झाले नाहीत, तर मंत्रालयाच्या दारात बसून राहणार, ना मंत्रालयातनं कोण आत येणार ना मंत्रालयातनं कोण बाहेर जाणार।